तूही रे माझा मित्वा मालिकेच्या आजच्या भागात अर्णव ऑफिसमध्ये आलेला असतो. अर्णवच्या कंपनीमधील सर्व इन्व्हेस्टर अर्णवला भेटायला आलेले असतात आणि ते सर्वच जण अर्णवला कॉंग्रॅच्युलेट करत असतात. त्यातील एक जण म्हणत असतो, शेवटी एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही मिळवलंच. अर्णव म्हणत असतो, थँक्यू थँक्यू सो मच, खरंच थँक्यू. अर्णव म्हणतो, लास्ट मंथमध्ये याच तारखेला इथेच बसलो होतो आपण. मी तुमच्याकडे मदत मागत होतो फायनान्ससाठी, परंतु तुम्ही ती नाही केली. आठवतंय ना? की विसरलात? यावर एक जण म्हणतो, हो आठवतंय, पण त्यावेळेला जरा. यावर अर्णव म्हणतो, नाही नाही, इट्स ओके, आय कम्प्लिटली गेट इट. एक गोष्ट मला माहिती आहे, गर्दी नेहमी जिंकणाऱ्याच्या भोवतीच होते. एक जण म्हणतो, आमचा काहीतरी गैरसमज झाला होता, नाहीतर आम्ही लगेच तुम्हाला फायनान्स करणार होतो. अर्णव म्हणत असतो, इट्स ओके. अर्णव म्हणतो, तुम्ही जर त्यावेळेला मला फायनान्स केलं असतं तर मी ही कॉम्पिटिशन खेळलोच नसतो. एक जण म्हणतो, हो खरं आहे, आम्ही कबूल करतो तुमच्या समोर. अर्णव म्हणतो, सौदामिनी देशमुख यांच्या प्रेशरखाली तुम्ही आम्हाला मदत केली नाही. एक इन्व्हेस्टर म्हणतो, हो बरोबर आहे, आमचं चुकलंच, त्यांचं ऐकलं. वल्लरी इकडे फेऱ्या मारत असते. मामा वल्लरीकडे येतो आणि म्हणतो, अगं बाई, तू अजून रेडी झाली नाहीस? एरवी नको त्यावेळी एवढी तयार असते, आता प्रेस कॉन्फरन्स आहे, मग तयार व्हायचं नाही? यावर वल्लरी म्हणते, प्रेस कॉन्फरन्स अर्णव आणि ईश्वरीची आहे, ती आपल्या सन्मानासाठी नाही आहे, माझ्याकडे कोण बघणार आहे? मामा म्हणतो, हे बघ वल्लरी, तो त्यांचा जेवढा सन्मान आहे ना तेवढाच आपला सुद्धा आहे. अगं, राजेश शिर्के घराण्याचं नाव मोठं केलंय त्या दोघांनी. वल्लरी म्हणते, हो पण तुम्ही राजेश शिर्के नाही आहात, पाटील आहात, हे आठवतंय ना? मामा म्हणतो, हे मी विसरलेलो नाहीये आणि तोही विसरलेला नाहीये, पण काय आहे ना, तो आपल्या घरातल्याला सर्वांना सारखाच मान देतो, मग तो तुला असू दे, मला असू दे किंवा आपल्या पोराला असू दे. वल्लरी म्हणते, हो ना, मग अशीच एखादी कॉन्फरन्स आपल्या मुलासाठी आणि सुनेसाठी ठेवू शकला असता की नाही? काय आहे, ते दोघं सुद्धा फायनल राऊंड पर्यंत गेले होते आणि अगदी टफ फाईट दिली होती त्या दोघांनी. मामा म्हणतो, हो ना, परंतु जिंकलं कोण? अर्णव ईश्वरी. अगं, किती कठीण प्रसंगांना तोंड देऊन त्यांनी ही स्पर्धा जिंकली आहे, माहिती आहे ना? वल्लरी म्हणते, अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला आपला मुलगा आणि सून सपशेल अपयशी आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? यावर मामा म्हणतो, हे मला नाही, तुला म्हणायचंय. हे बघ, मला माहिती आहे आकाश नम्रता हरले आहेत, याचं दुःख मला सुद्धा आहे, पण ईश्वरी अर्णव ज्या जिद्दीने जिंकलायत ना त्याचं क्रेडिट त्यांना द्यायलाच हवं, हो की नाही? त्यामुळे प्रेस कॉन्फरन्स आहे, तुझं आवर आणि तू खाली ये. त्यानंतर मामा तेथून निघून जातो. अर्णव इकडे सगळ्यांना सांगत असतो, किती वर्ष झाली बिझनेस करताय तुम्ही, आता तरी माणसं ओळखायला शिका. एक जण म्हणत असतो, इतक्या वर्षांचे आपले बिझनेस रिलेशन्स आहेत, ते आम्हाला जपायचे आहेत. अर्णव म्हणतो, लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली, सात्विक फॅशन माझ्यासाठी बिझनेस नाही आहे, माझ्यासाठी सगळं काही आहे. अँड नाव अँड बॅक देशातल्या प्रत्येक घरात मला सात्विक फॅशनचं नाव पोचवायचं आहे. दुसरीकडे राजेश शिर्केंच्या घरी प्रेस कॉन्फरन्सची तयारी चालू असते. मामा खूप बिझी असतो. एवढ्यात येते ईश्वरी येते. ईश्वरी म्हणते, मामा. मामा लगेच ईश्वरीला म्हणतात, ईश्वरी काय बढिया दिसतेस, वा वा, म्हणजे आता पत्रकार आणि ते फॅन्स येत आहेत ना त्यांच्यासमोर एकदम सज्ज. ईश्वरी म्हणते, मामा खरं सांगू का, हे पत्रकार वगैरे म्हटलं ना की मला खरं तर खूप टेन्शनच येऊन राहतं. मामा म्हणतो, ईश्वरी तुला आणि टेन्शन काहीही, हा, आणि तुझा फक्त आज कौतुक सोहळा असणार आहे, तुला काही बोलायचं नाही आहे, पण मला सांग, तुमचे अहो कुठे आहेत? ईश्वरी म्हणते, ते जरा ऑफिसला जाऊन येतो म्हटलेत. मामा म्हणतो, अगं बाई, तो कॉन्फरन्सला दरवेळी उशिरा पोचलेला आहे, आज तरी त्याला वेळेत यायला सांग. इतक्यातच मामाला फोन येतो. मामा फोन घेऊन बाहेर जातो. थोड्या वेळाने मंजुळा आत येते आणि ईश्वरीला आवाज देते, ईश्वरी ताई. ईश्वरी म्हणते, मंजुळा, अगं ये ना, येऊ काय काय विचारतेस? मंजुळा म्हणते, मला वाटलं नंतर फॅन्सची गर्दी झाली की भेटता येणार नाही ना, नंतर बोलता पण नाही येणार ना, म्हणून आधीच आले. त्यानंतर मंजुळा ईश्वरीला म्हणते, ताई हे घे तुमच्यासाठी गिफ्ट. ईश्वरी म्हणते, काय अगं हे प्रत्येक वेळी? असं म्हणून ईश्वरी गिफ्ट घेते आणि मंजुळाला थँक्यू असं म्हणते. ईश्वरी मंजुळाला म्हणते, तू बस, मी तुझ्यासाठी चहा आणते. परंतु मंजुळा म्हणत असते, नाही ताई, अगं खरंच नको. ईश्वरी म्हणते, ताई म्हणतेस ना मला, मग ऐकायचं. यावर मंजुळा म्हणते, बरं. मंजुळा तेथे उभी असते. एवढ्यातच मंजुळाला समोर रमाकांतचा फोटो दिसतो.
मंजुळा रमाकांतच्या फोटोजवळ जाते. फोटोजवळ गेल्यानंतर मंजुळाला रमाकांतवर उदयकांतने आणि वल्लरीने जेव्हा हल्ला केलेला असतो ते क्षण मंजुळाला आठवू लागतात. मंजुळा खूपच घाबरलेली असते. ईश्वरी मंजुळासाठी चहा घेऊन येते. मंजुळा खूपच घाबरलेली असते. ईश्वरी म्हणते, काय ग, काय झालं? मंजुळा म्हणते, ताई हे कोण आहेत? ईश्वरी म्हणते, अर्णव सरांचे बाबा रमाकांत राजे शिर्के. मंजुळा म्हणते, पण त्या दिवशी तर मी त्यांना पाहिलं होतं स्पर्धेच्या ठिकाणी. ईश्वरी म्हणते, हो, ते हॉलवर आले आणि तिथेच. मंजुळा म्हणते, पण ताई मी त्यांना पाहिलं होतं हॉलवर. ईश्वरी म्हणते, हो ग, जे काही झालं ते सगळ्यांसमोरच झालं ना. मंजुळा म्हणते, नाही ताई मी ते म्हणत नाहीये. मंजुळा म्हणते, मी त्यांना एका माणसासोबत झटापट करताना पाहिलेलं, तेही ते हॉलमध्ये येण्याच्या आधी. ईश्वरी म्हणते, काय? ईश्वरी म्हणते, एक मिनिट, मी जरा अर्णव सरांना फोन करते, तू सगळं सांग. असं म्हणून ईश्वरी अर्णवला फोन लावते. ईश्वरी अर्णवला फोन लावते आणि म्हणते, बाबांच्या खुनाबद्दल एक महत्त्वाची बातमी कळली आहे. अर्णव म्हणतो, व्हॉट? ईश्वरी म्हणते, तुम्ही प्लीज घरी या ना. अर्णव म्हणतो, ठीक आहे, पोचतो. अर्णव लगेच घरी यायला निघतो. मामा मंजुळाला म्हणत असतात, हे बघ, पाणी घे आणि रिलॅक्स हो, काहीही होणार नाही आहे. एवढ्यात तेथे अर्णव येतो. ईश्वरी म्हणत असते, सर, हिने ना त्या दिवशी तेथे कोणत्या तरी माणसाला आपल्या बाबांना मारताना बघितलं. अर्णव लगेच मंजुळाजवळ जातो. मंजुळा म्हणते, हो दादा, त्या दिवशी तुम्ही जिंकल्यावर बुके घेऊन येताना मी पाहिलं की एक माणूस त्यांना बळजबरीने पकडण्याचा प्रयत्न करत होता आणि मग त्यानंतर बाबा आत निघून गेले आणि तो माणूस खाली पळून गेला. अर्णव विचारत असतो, आयु शुअर हेच होते? मंजुळा म्हणते, हो दादा, तेच होते. ते तुमचे बाबाच होते. वल्लरी म्हणते, शक्यच नाही. नाही, म्हणजे ही मुलगी काहीही बरळते. या मुलीचा आणि रमाकांतरावांचा काय संबंध, असं मला म्हणायचं होतं. वल्लरी म्हणते, काय ग, मला ना जरा तू गोंधळलेली वाटतेस, म्हणून नीट आठव, नीट विचार कर आणि नेमकं तू त्या दिवशी काय पाहिलंस ते सांग. मंजुळा म्हणते, नाही, मी खात्रीपूर्वक सांगू शकते की हेच होते ते. त्या माणसाने ह्यांना जबरदस्ती पकडून ठेवलेलं आणि ते स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत होते. अर्णव म्हणतो, म्हणजे तू असं म्हणतेस की ज्याने ह्यांना मारलं त्या माणसाचा तू चेहरा पाहिलास? मंजुळा म्हणते, हो दादा, त्याने ह्यांना जबरदस्ती पकडून ठेवलं होतं आणि कसलं तरी इंजेक्शन मारलं. वल्लरीला खूप टेन्शन येतं. वल्लरी लगेच तोंडावर हात घेते. अर्णव म्हणत असतो, येस, कारण फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये हेच आलंय की त्यांना मानेवर कोणीतरी इंजेक्शन मारलं. अर्णव लगेच राकेशचा फोटो काढतो आणि मंजुळासमोर पकडतो. फोटो दाखवून अर्णव विचारत असतो, तो माणूस हाच होता का? मंजुळा म्हणते, नाही दादा, हा तो नव्हता. अर्णव म्हणतो, एक मिनिट, तू नीट बघ, हा माणूस तोच होता ना? यावर मंजुळा म्हणते, नाही दादा, हा माणूस तो नव्हता. मामा म्हणतो, राकेश नव्हता? मग कोण होता? आजी म्हणते, ही काहीतरी नवीनच सांगते. ईश्वरी म्हणते, मी सांगितलं होतं ना सर तुम्हाला, हे सगळं राकेशचं काम नाहीये. अंजली म्हणते, हो, पण हे राकेशने नाही केलंय तर मग कोणी केलंय? मामा म्हणतो, हो, म्हणजे ईश्वरी, तुझा अंदाज बरोबर होता. अर्णव म्हणतो, एक मिनिट, मंजुळा, तू त्या माणसाचा चेहरा नीट बघितलास ना? मंजुळा म्हणते, हो. बघ, मग आपण पोलीस स्टेशनला गेलो तर तू जे काही पाहिलंस त्याचं सगळं वर्णन पोलिसांसमोर करू शकतेस? यावर मंजुळा म्हणते, हो दादा, मी सांगेन. अर्णव म्हणत असतो, आपण पटकन पोलीस स्टेशनला जाऊयात. त्यानंतर अर्णव मंजुळाला घेऊन पोलीस स्टेशनला जात असतो. बरोबर शिर्के सुद्धा असतात. आजी म्हणते, मला तर ही खात्री होती की हे राकेशनेच केलंय म्हणून. मामा म्हणतो, परंतु आता ही मुलगी दुसरंच काहीतरी बोलतेय. अंजली म्हणते, पण बाबांचा असा शत्रू कोण असू शकतो? ईश्वरी म्हणते, तिने एकदा सांगितलं त्या मारेकराबद्दल तर मग होईल त्याला शिक्षा. वल्लरी म्हणते, मला अजूनही असं वाटतं की हे सगळं राकेशनेच केलंय, कारण बाकी कोणाकडे काही कारणही नव्हतं ना रमाकांतरावांना मारायला. ईश्वरी म्हणते, राकेश जवळ सुद्धा काहीही कारण नव्हतं बाबांना मारायला. आणि मंजुळा काय म्हणाली ऐकलत ना तुम्ही? सरांनी राकेशचा फोटो दाखवला तिला. त्याने हे सगळं नाही केलं असं सांगितलं तिने. वल्लरी खूप घाबरलेली असते. ईश्वरी म्हणते, म्हणजे बाबांच्या खुनामागे वेगळंच काहीतरी कारण होतं आणि वेगळाच कोणीतरी माणूस. वल्लरी लगेच आपल्या रूममध्ये येते आणि उदयकांतला फोन लावते. रमाकांत दारू पित असतो. वल्लरी म्हणत असते, ढोस, तू ना दारूच ढोस. उदयकांत म्हणतो, ए, तुझ्या बापाच्या पैशाने नाही दारू पित आहे. वल्लरी म्हणते, ए, इथे तुझ्या गळ्याभोवती फास आवळत चाललाय तरी सुद्धा तुला कळत नाहीये. मी जे काही सांगते ते ऐकलंस ना तर दारू पिण्याची नशा नाही होणार तुला.
उदयकांत म्हणतो, ह्या असल्या धमक्यांना भीक नाही घालत आपण. वल्लरी म्हणते, काय रे, आपण काय करतोय आणि त्याचा काय परिणाम होईल याचा जरा सुद्धा विचार केला नाहीस तू. आणि तू त्या रमाकांतला मारून टाकलंस आणि ते सगळं निस्तारते मी. हे बघ, पोलीस तुझ्यापर्यंत कधीही पोचू शकतात, कळलं? उदयकांत म्हणतो, नक्की काय झालंय वल्लरी, एवढी काय चिडली आहेस तू? वल्लरी म्हणते, अरे वैतागणार नाही तर काय, त्या रमाकांतला मारताना तू पुरावे मागे सोडलेस. मंजुळा नावाच्या मुलीने तू त्याला मारताना बघितलंय मूर्खा. नशीब तिने मला नाही बघितलं. उदयकांत म्हणत असतो, मंजुळा कोण आहे ही? ईश्वरी म्हणते, अरे त्या अर्णव आणि ईश्वरीचे फॅन्स येतात, त्यातली ती एक मंजुळा आहे. तिने त्या रमाकांतचा फोटो बघितला आणि धडाधडा पोपटासारखं सगळं सांगून टाकलं. आता काय करशील? उदयकांत म्हणतो, मारून टाकेन मी तिला. वल्लरी म्हणते, हो, त्या गोष्टीसाठी सुद्धा आता उशीर झालाय. जसं अर्णवला कळलं ना, अर्णव तिला घेऊन पोलिसात गेलाय. आता पोलिसांमध्ये तुझं नाव आणि चेहरा एकदा का कळला की तू पकडला जाशील. आता बस खडी पोडत जेलमध्ये. उदयकांत म्हणतो, पोलीस स्टेशनला निघाला अर्णव? वल्लरी म्हणते, हो मग. वल्लरी पुढे म्हणते, हे बघ उदयकांत, तू माझ्यासाठी आजपर्यंत जे काही केलंयस त्यासाठी मंडळ आभारी आहे, परंतु आजपासून इथून पुढे मला तुझी मदत करायला जमणार नाही, ओके? यावर उदयकांत म्हणतो, वल्लरी, अगं त्या रमाकांतला मारून तुझ्या विरुद्धचे सगळे पुरावे नष्ट केलेत ना मी. म्हणजे मी तुला मदत केली ना वल्लरी? असं काय? वल्लरी म्हणते, गप्रे, बऱ्याच गोष्टी कळल्यात मला. इथून पुढे मला तुझ्यासाठी काहीही करायला जमणार नाही, बाय, असं म्हणून वल्लरी फोन ठेवते. उदयकांत म्हणत असतो, या मंजुळाला आजच संपवणार आहे मी. अर्णव मंजुळाला घेऊन पोलीस स्टेशनला जात असतो. एवढ्यातच समोरून एक गाडी येते. अर्णव गाडीतून खाली उतरतो. आजी इकडे म्हणत असते, मला खरंच दडपण आलंय रे. कोणी केलं असेल रमाकांतरावांचा खून? मामा म्हणत असतो, हे बघ आई, अर्णव आणि आकाश त्या मंजुळाला घेऊन पोलीस स्टेशनला गेले आहेत ना, कळेल आता आपल्याला. आजी म्हणते, हो रे, पण बघितलंच नाही कसं अघटित होऊन बसलंय. मामा म्हणत असतो, आई, पण आता आहे त्या परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावंच लागेल नाही का? घरी सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात. दुसरीकडे अर्णवच्या गाडीसमोर एक गाडी आलेली असते. अर्णव त्याला विचारत असतो, गाडी अशी समोर का लावली आहेस, बाहेर ये ना. गाडीतून दोन माणसं खाली उतरतात. अर्णव म्हणतो, गाडीत बस, सगळ्यांना बसव आणि गाडी रिव्हर्स मार प्लीज, जायचंय आम्हाला, घाई आहे. आकाश म्हणतो, काय रे, ऐकायला येत नाहीये? निघ, चल. तो माणूस म्हणत असतो, नाही जाणार, जा. एवढ्यातच शिर्के म्हणतात, आवाज खाली. अर्णव जाऊन त्या माणसाची कॉलर पकडतो आणि विचारत असतो, तुला एकदा सांगून समजत नाही का? तो माणूस म्हणत असतो, नाही समजत, जा. त्यानंतर त्या सर्वांमध्ये झटापट सुरू होते. मंजुळा गाडीच्या आतून म्हणत असते, अर्णव दादा, आत या तुम्ही, मारामारी करू नका. अर्णव, आकाश आणि शिर्के हे तिघेही त्या गुंडांना मारत असतात. मंजुळा म्हणत असते, अर्णव दादा, प्लीज आत या ना. त्यानंतर एक गुंड येऊन मंजुळाला बाहेर काढतो आणि तिच्यावर बंदूक ताणून म्हणत असतो, मागे हो, चल, नाहीतर हिला इथेच ठोकेन. मंजुळा, सोड सोड, असं म्हणत असते. आजीने इकडे खूपच टेन्शन घेतलेलं असतं. मामा आजीला सावरायचा प्रयत्न करत असतो. मामा म्हणत असतो, तुला माहिती आहे ना, अर्णवने एखादी गोष्ट मनावर घेतली की त्याचा सोक्ष लावल्याशिवाय तो गप्प बसणार नाही. आणि आता तर हा विषय आपल्या रमाकांतरावांचा आहे, त्याच्या वडिलांचा आहे. मामा म्हणत असतो, आई, त्यातूनच भाऊजी परत आल्यानंतर अर्णव त्यांच्याशी बोलला नाही याची खंत त्याच्या मनात आहे. त्यामुळे तो त्यांच्या मारेकऱ्यांना शोधल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या मनाला शांतता सुद्धा लागणार नाही. आजी म्हणते, मला चिंटूचीच काळजी वाटते, त्याच्यावर आता पुन्हा कोणतं संकट यायला नकोय. अंजली म्हणते, अगं, तसं काहीही होणार नाहीये आजी. आजी म्हणते, अवी, मला राहून राहून एक गोष्ट कळत नाहीये, रमाकांत रावांसारख्या शांत सरळ माणसाशी कुणाचं शत्रुत्व असू शकतं? अरे, ज्यांनी 20 वर्षापूर्वी संसार सोडलाय त्यांच्यावर जीवघेणा हल्ला कोण करू शकतं? ईश्वरी म्हणते, आजी, तेच तर आपल्याला शोधून काढायचं आहे ना. सगळेच जण खूप टेन्शनमध्ये असतात. वल्लरी म्हणत असते, रमाकांतच्या बाबतीत घरातल्यांना हे असे प्रश्न पडायला लागलेत आता. त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना सापडायच्या आत मलाच काहीतरी करावं लागेल. आता कायमचंच उत्तर द्यायचं ह्या सगळ्या प्रश्नांचं. मालिकेच्या उद्याच्या भागात मंजुळाचे वडील अर्णवला म्हणत असतात, प्लीज प्लीज शोधा माझ्या लेकीला, मी तुमच्या पाया पडतो. आणि ते रडत असतात. अर्णव म्हणतो,
मी तुम्हाला प्रॉमिस करतो मंजुळाला काहीही होणार नाही. ती जिथे कुठे असेल तिला मी आणेन तुमच्या समोर. ईश्वरी इकडे म्हणत असते. किडनॅप करणाऱ्याला माहिती होतं की ती पोलीस स्टेशनला निघाली आहे, परंतु इतक्या कमी वेळात ही गोष्ट बाहेरच्या माणसांपर्यंत कशी काय पोचली यावर सगळेच जण विचार करत असतात. दुसरीकडे वल्लरी काहीतरी मातीमध्ये पुरून ठेवते आणि ती तेथून जात असते. एवढ्यात तेथे ईश्वरी येते. ईश्वरी म्हणते, मामी. ईश्वरी म्हणते, मामी.